108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने 108 अँब्युलन्स चालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत संप। राज्यातील 108 अँब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत। यांच्या समस्यांबाबत दिनांक 13 मे 2025 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले, चर्चा करण्यात आली। 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्याप्रमाणे आपण पुरवठादारांशी पत्रव्यवहार देखील केला, परंतु सेवा पुरवठादारांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने सदर 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुरवठादारांना निवेदन देण्यात आले, चर्चा करण्यात आली। दिनांक 15 जून पर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। तरी देखील 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल स्तरावर दिसून आल्या नसल्याने पुरवठादार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची याबाबत दखल घेतली गेली नाही। त्यामुळे 108 अँब्युलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अल्प वेतनावर काम करावे लागत आहेत। अँब्युलन्सची अवस्था अत्यंत वाईट आहे। अँब्युलन्सला आग लागून रुग्ण व वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा घडत आहेत। वाहन चालकांकडून ज्यादा काम करून घेतले जात आहेत, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही। सरकार लक्ष देत नसल्याने आज दिनांक 1 जुलै 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला व त्यानुसार आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून याबाबत लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहील असा इशारा या ठिकाणी संघटनेच्या मार्फत देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य विनोद बोरसे, धुळे जिल्हाध्यक्ष अनिल थोरात, उपजिल्हाध्यक्ष अल्ताफ काजी, सचिव आप्पा सोनवणे, सल्लागार भैया भामरे, जिल्हा सदस्य सचिन थोरात, खजिनदार ईश्वर दरेकर, कार्यकारिणी सदस्य चंदू चौधरी, राजू पवार, मसरूर इमानदार, बापू मराठे, जयेश हडप, अजय पवार, विकास पवार, अनिल भोई, नरेंद्र नाईक, संजय माडी, मुजदिक सय्यद, गुलाब माडी, दीपक माडी, प्रकाश माडी, मनोज लोंढे, प्रमोद पाटील, नंदू पाटील, अविनाश सोरेंची, गणेश चौधरी, अमित शहा, रोशन माडी, चंद्रकांत अहिरे, गुलाब भोये, अक्षय हळगीर, जयदीप निकम, शंकर पवार, कैलास सोरेंची, संदीप बागुल, आरिफ सिद्दीकी, राकेश साळुंके, गणेश लोंढे, ललित वाघ यांच्यासह सर्व संघटनेचे 108 अँब्युलन्सचे चालक या ठिकाणी या आंदोलनात बेमुदत संपात सहभागी झाले आहेत। रुग्णवाहिकेवर हमारी मांगे पूरी करो। आमचा पगार झालाच पाहिजे। समान काम समान वेतन झालंच पाहिजे। समान काम झालंच पाहिजे। 108 मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। 2014 पासून 108 रुग्णवाहिकेवर चालक या पदावर कार्यरत असून तरी आम्ही 2014 तर 2025 पर्यंत अल्पशा वेतनावर काम करतो। तरी आम्हाला सरकारला आणि कंपनीला सांगायचं आहे की आमच्या पगारामध्ये फार कमी आहे। तरी आमचे मुलं बाळ यांना आमचे कोण बँक आम्हाला लोन देत नाही, तरी आमचा पगार समान काम समान वेतन मिळायला पाहिजे। तरी आमच्या मागण्या ज्या आहेत, राज्यातील 108 अँब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत। समस्याबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून आपणास निवेदन दिले आहे। चर्चेच्या वेळी आपण 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते। त्याचप्रमाणे आपण सेवा पुरवठादाराशी पत्रव्यवहार केला, परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे। आमच्या संघटनेने सेवा पुरवठादारांचा निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती, तरी मागण्या पूर्तता झाली नाही। तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हेच आमचं निवेदन आहे।